नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी ही आधीच खूप उशिरा झालेली आहे आणि आता कर्जमाफी झाली त्यानंतर जे कर्जमाफी आपल्याला मिळवायची त्यासाठी KYC करायला सांगितलेली शेतकऱ्यांना. म्हणजेच काय तर आपल्याला पोर्टलवरती आपला खाते नंबर कन्फर्म करायचा आणि आपल्याला जे कर्ज दाखवले जाते ते कन्फर्म करायचं आणि आपली KYC पूर्ण करून घ्यायची. परंतु यामध्ये KYC करताना जी रक्कम दाखवली जाते आपल्याला आपल्या कर्जाची ती रक्कम आणि जी बँकेमध्ये आपल्या कर्ज खात्यामध्ये रक्कम दाखवली जाते त्यामध्ये फरक आहे. बँकेतील जी रक्कम आहे ती जास्त आहे आणि पोर्टलवरती जी रक्कम दाखवली जाते ती कमी आहे. कोणामध्ये 10,000चा डिफरन्स येतोय, कोणाचा 15, कोणाचा 20, 25, 30, 50 पर्यंत सुद्धा डिफरन्स दाखवला जातोय. मग आता हा डिफरन्स का येतोय, मग आपण KYC करायची की नाही? जर आम्ही आता KYC केलीच तरीसुद्धा, कारण आपल्याला कर्जमाफी जोपर्यंत KYC करणार नाही तोपर्यंत मिळणार नाही आहे. जर आपण KYC केली तर मग आम्हाला जर हीच रक्कम जी कमी रक्कम पोर्टलवरती दिसते तीच जर माफ झाली तर मग जी उर्वरित रक्कम आहे ती आम्हाला बँकेमध्ये भरायला लागू शकते का, असे सर्व प्रश्न आता सध्या शेतकऱ्यांना पडलेले. मग आता याबाबत शासनाच्या माध्यमातून काही स्पष्टीकरण आलं आहे का, की नेमकं कोणती रक्कम आपल्याला माफ केली जाणार आहे? बँकेत जी दाखवली जाते कर्ज खात्यावरती ती किंवा पोर्टलवरती जी दाखवली जाते ती, कोणती रक्कम नक्की माफ केली जाणार आहे याबाबत काही स्पष्टीकरण आलं आहे का, हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काही पोर्टलच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात येते आहे की सहकार विभागाच्या माध्यमातून असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की जो काही डिफरन्स येतोय तो येतोय हेअरकटमुळे. म्हणजे बँक तुम्हाला जी काही सूट देणार आहे कर्जामध्ये ती सूट मायनस केल्यानंतर जे काही रक्कम उरलेली ती तुम्हाला पोर्टलवरती दाखवली जाते आणि शेतकऱ्यांनी पोर्टलवरची रक्कम ग्राह्य धरावी असं सांगितलं जातं आहे. परंतु याबाबत अधिकृत काही पत्रक वगैरे आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. ही फक्त एक शक्यता आहे की हेअरकट जो बँक देणार आहे त्यामुळं हा डिफरन्स पाहायला मिळतो आहे. आता जर ते हेअरकटमुळे डिफरन्स पाहायला मिळत बी असेल तरीसुद्धा बँकेने शेतकऱ्यांना जी रक्कम सांगितली जाते बँकेच्या माध्यमातून ती मग ते हेअरकट मायनस करून सांगायला पाहिजे. शेतकऱ्याला जर 1,70,000 रुपये रक्कम सांगितली जाते आणि पोर्टलवरती 1.5 लाख दाखवली जाते तर कोणताही शेतकरी कन्फ्युजनमध्ये येणार आणि KYC करणार नाही. आणि यामुळे शेतकरी KYCसुद्धा करत नाही आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. आणि जर KYC शेतकऱ्यांनी नाही केली तर ही कर्जमाफी अजूनसुद्धा लांबणार आहे. आता सध्या पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीतील शेतकऱ्यांनी जर KYC नाही केली, त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जर रक्कम प्राप्त नाही झाली तर दुसरी यादीतील शेतकरी पात्र ठरणार नाही. म्हणजेच काय तर ही प्रोसेस अशीच पुढं ढकलत राहणार. म्हणजे याचा अर्थ काय तर ही कर्जमाफी अजूनसुद्धा लांबण्याची खूप शक्यता आहे. आता जर खरोखरच हेअरकटमुळे जर हा डिफरन्स पाहायला मिळत असेल तर बँकांनी काय करायला पाहिजे, शेतकऱ्यांना ते हेअरकट जो पण देणार आहे तो मायनस करूनच रक्कम सांगायला पाहिजे. काही जुन्या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की 35 ते 75% बँक हेअरकट देणार आहे शेतकऱ्यांना. पण जो काही हेअरकट दिला जाणार आहे त्याची जी काही रक्कम आहे ती मायनस करून शेतकऱ्याला सांगायला पाहिजे. तर हे सर्व करण्यापेक्षा बँकांनी ते हेअरकट मायनस करून शेतकऱ्यांना रक्कम सांगितली पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश राज्य शासनाने बँकांना दिले पाहिजे. आता यामध्ये अजून एक सुद्धा गोष्ट पाहायला मिळालेली आहे ती म्हणजे सहकार विभागाच्या माध्यमातूनच एक GR काढण्यात आलेला आहे 1 जुलै 2026ला. त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की 1 एप्रिल 2026 नंतर जोपर्यंत कर्ज खात्यामध्ये रक्कम वितरित केली जात नाही म्हणजे माफ केली जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं व्याज लावायचं नाही. म्हणजे जी काही रक्कम थकलेली आहे 31/3/2026 पर्यंत, त्यानंतर आजच्या डेटपर्यंत पुन्हा जे काही दिवस वरती झालेले त्यावरती काहीही व्याज लावायचं नाही. अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले या GRच्या माध्यमातून तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. आणि तरीसुद्धा शेतकरी जेव्हा आता बँकेमध्ये जात आहेत कर्जाची रक्कम काढण्यासाठी तर त्यांना 1 एप्रिल 2026 नंतर आजच्या डेटपर्यंतसुद्धा जे काही व्याज लागायला पाहिजे ते व्याज लावूनच रक्कम सांगितली जाते आहे. मग असं बँक का करत आहे? मित्रांनो, 2019च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा असंच झालं होतं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना 15,000, 20,000, 30,000, 40,000 रुपये एक्स्ट्रा भरायला लागले होते कर्ज खात्यामध्ये आणि तेव्हा नंतर मग दुसऱ्या कर्जासाठी ते शेतकरी पात्र ठरले होते. कारण जर कधी तुम्ही आता जी पोर्टलवरती रक्कम दाखवली जाते तीच जर मान्य केली आणि KYC पूर्ण केली तर होऊ शकतं की तीच रक्कम ग्राह्य धरली जाईल आणि कर्जमाफी होणार आहे. कारण की जे काही माहिती समोर येते आहे त्यामध्ये सांगितलं जातं आहे की पोर्टलची रक्कम शेतकऱ्यांनी ग्राह्य धरायची आहे आणि त्यानंतर KYC पूर्ण करून घ्यायची आहे. आणि जे काही डिफरन्स पाहायला मिळतो आहे तो हेअरकटमुळे पाहायला मिळतो आहे तेवढं तुम्हाला माफ केलं जाणार आहे. परंतु याबाबत सहकार विभागाचे मंत्री असतील आपले बाबासाहेब पाटील यांनी सुद्धा काही असं समोर येऊन स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण यांच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण देण्यात आलेले अशी माहिती सांगितली जाते. पण यावरती आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही आहे सध्या तरी. तर आता सध्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तर सध्या थोडंसं थांबायचंच आहे. आता विलंब असाही झालेला आहे तसाही झालेला आहे. 1.5 वर्षापेक्षा जास्त उशिरा ही कर्जमाफी करण्यात आलेली आहे आणि अजूनसुद्धा पूर्णपणे ही कर्जमाफी होण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षसुद्धा लागू शकतो.
तर सध्या थोडंसं थांबायचं शेतकऱ्यांनी, जोपर्यंत बँकांना स्पष्ट निर्देश दिले जात नाही. एकतर 31/3/2026 नंतर जे काही व्याज आकारलं आहे ते सुद्धा मायनस केलं पाहिजे बँकेने आणि तेव्हाच रक्कम शेतकऱ्यांना सांगितली पाहिजे. आणि जर कधी हेरकट दिला जातो आहे काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना, तर मग तीसुद्धा रक्कम मायनस करून शेतकऱ्यांना रक्कम सांगितली पाहिजे. तेव्हाच पोर्टलची रक्कम आणि बँक खात्यावरची रक्कम जी आहे ती जुळणार आहे. जोपर्यंत ही रक्कम मॅच होत नाही तोपर्यंत तसंही शेतकरीसुद्धा कर्जमाफीसाठी KYC करत नाही आणि जोपर्यंत KYC केली जाणार नाही तोपर्यंत दुसऱ्या यादीतील शेतकरीसुद्धा पात्र ठरले जाणार नाही आणि अशाच प्रकारे ही कर्जमाफी लांबत जाणार आहे. तर मित्रांनो, सध्या तरीसुद्धा आपल्याला थांबायचंच आहे, कारण आपल्या मदत नंतर कोणी येणार नाही. बँक आपल्याला जे उर्वरित राहिलेली रक्कम आहे ती जर मागत असेल तर मग आपल्याला पुन्हा नवीन कर्ज मिळणार नाही आणि आपल्याला ती रक्कम भरावीच लागेल आणि त्यानंतरच मग आपल्याला पुन्हा दुसरं कर्ज भेटेल. तर आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणारच आहे. तर 2 लाखाच्या आतमध्ये जर तुमचं कर्ज असेल आणि जर तुमच्या रक्कममध्ये जर डिफरन्स पाहायला मिळत असेल तर बँकेमधून एकदा स्पष्ट करून घ्या की नक्की कोणती रक्कम आम्ही ग्राह्य धरायची आहे आणि त्यानंतरच KYC करायला जायचं आहे. तर मित्रांनो, याबाबत जर अजून काही स्पष्टीकरण आलं, काही महत्त्वाची अपडेट आली तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच माहिती घेणार आहे. तोपर्यंत एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.